सानिका तर तिच्या घरने इथेच यायला निघाली होती आणि इथे एंट्री बुक मधले एक पान फाडलंय. नक्की काहीतरी गडबड आहे. काय झालंय मला शोधून काढायलाच हवं. मॅडम या पेनड्राईव्ह. यात तर सानिका कुठेच नाहीये. हे काय 11 AM नंतर डायरेक्ट 4 PM मधलं फुटेज कुठे आहे? मधलं फुटेज गायब आहे. खोटं बोलताय ना तुम्ही? नाही मॅडम. काय नाही मॅडम? मग सांगा ना मला. 11 AM नंतर डायरेक्ट 4 PM मधलं सगळं फुटेज कुठे आहे? हो काय तुम्ही नोकरी करते की मस्करी? तुमच्या त्या एंट्री बुक मधलं एक पान गायब आहे, मधलं CCTV फुटेज सुद्धा गायब आहे आणि तुम्हाला काहीच माहित नाही. हे कसं होऊ शकतं? मी शेवटचं सांगते, खरं खरं काय ते मला आत्ता सांगा, नाहीतर आता बाबांकडे जाईन मी आणि सगळं सांगीन त्यांना. मग तुमची नोकरी जाईल आणि तुम्हाला शिक्षाही मिळेल. साहेबांसाठी मी जीव देऊ शकतो, पण अशी गद्दारी नाही करू शकत. मॅडम प्लीज मला नोकरीवरून काढू नका. मी खरं बोलतोय मॅडम. बरं या आता तुम्ही. थँक्यू मॅडम. हे जर खरं बोलत असतील तर नक्की घरातलंच कोणीतरी हे केलं. मदनवर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली? कोण समजतो स्वतःला तू? तुला घरच्यासारखं वागवलं, तुझ्यावर विश्वास ठेवला, याचा अर्थ तुला वाटेल तसं वागायची मुभा दिली नाहीये. चाल, इतकी वर्ष चाकरी केलीस ना या घराची, म्हणून तुला पोलिसात देत नाहीये. लक्षात ठेव, यापुढे या घरात पुन्हा यायचं नाही. हे तुझं तोंड आहे ना, हे पुन्हा मला दिसता कामा नये. साहेब मी समजू शकतोय, तुम्ही रागाच्या भरात मला जायला सांगितलं, पण तुम्हाला ते सगळं माहीत असतं तर तुम्ही असं केलंच नसतं. शुभो, मी तुला हक्कानी अधिकाराने या घरामध्ये जागा दिली, पण तू माझ्या कुटुंबातल्या माणसावर हात उचलून खूप मोठी चूक केलीस. एका मंत्र्याच्या घरात चोरी करायचा प्लॅन होता ना तुझा? आता पोलीस येतील आणि तुझी चौकशी करतील. मग तुझी आणि तुझ्या भावाची सगळ्या दुनियेसमोर बदनामी होईल का? असं नका करू, तुम्ही म्हणाल ते करेल. खरंच करशील? आई! सानू बाळा, हे सानू बाळा, काय सांग ग? काय झालं माझ्या राजाला? ए सानू, स्वप्न पडलं का ग? घाबरू नको, मी आहे ना, मी आहे ना. ए शुभो, अहो ऐकलं का? शुभो, अहो सानू बघा ना कशी करायला लागली. काय झालं? काय झालं? काय चाललंय सानू? सानू काय ना, ये का? सानू शांत हो, शांत हो. अनु लाईट बंद करा. हा ओके ऋतू.
रडू नकच ना कारभार हा अगं आयुष्यात एवढी संकट आली मग आता इथं बी आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागेल का नाही हा मला ठाव आहे तू कारडती असते तुला आयुष्यात नवरा भेटला तो बी कुच कामी निघाला दुःखाशिवाय तुला दुसरं काय नाही दिलंय मी पर तरी बी न डगमगता या बाबाईचं नाव घेऊन तू संसार केलायस ना मग आता बी नको न डगमगू ग नको डग आई आई माझी आई तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या लेकापासून कधीपासून लपवायला लागली ग तू तुझ्या मनातलं सांगू शकत नाहीस एवढा नाकारता झालो काय ग मी अरे बाळा तू तर माझं खुणी बाळ आहेस पण आपल्या सानिका सोबत काय झालं बघितलंच ना आई 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 रडू नकोस ग तू रडलीस की मी पण तुटून जाईन ना आई तू माझा आधार आहेस या घराची ताकद आहेस आई या घरावर केवढी संकट आली पण तू ताट मानेन उभं राहून या घराला उभं केलंस ताकद दिलीस तू रडू नकोस सगळं नीट होणार बघ सानिका मी बरी होणार मी आहे ना बघ सगळं नीट करतो मी असं काय बघायलाय ऐका की एवढं थंडी वाऱ्याचं घरला नका जाऊ आता तुम्ही आज चला चला झोपू चला अरे काय झोपा झोप उडाली माझी तुझ्या भावाची नोकरी गेलीये अहो पण शुभूची नोकरी गेली ना तुमची गेली का काय वागताय तुम्ही हा तू डोक्यावर पडली का ग तुझ्या भावाची नोकरी गेली म्हटल्यावर माझ्या हुंड्याचा हप्ता कोण देणार आहे होय की म्हणजे आता हप्ता येणारच नाही हुंड्याचा 1 रुपया घेतल्याशिवाय तुला इथनं हलवणार नाही मी कळलं का तू उपकार कर शांत राहा त्याला कुठेतरी चिपकवून कसा पैसा वसूल करायचा हे मी बघतो डोकं लावती बाई आमच्या ध्यानातच नाही आलं काय स्मार्ट आहे बाई तुम्ही नाही म्हणजे असं शाहरुख खान बोलताना त्याला भारी वाटतं आमच नाही